आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढले. छिंदम याला सभागृहात बोलण्याचा आणि बसण्याचा अधिकार नाही. त्याला प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा असं म्हणत सर्व नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला. अंदाजपत्रकीय चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी बजेटवरील चर्चेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, मयूर बांगरे, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, विकी जगताप यांनी त्याला सभागृहात बसण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली. तर भाजपाचे नगरसेवक अमोल येवले यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. त्या पाठोपाठ शिवसेना, शिंदे आणि ठाकरे गटानंही त्याला सभागृहातून बाहेर काढावं अशी मागणी केली. संपत बारस्कर यांनी छिंदम याला सभागृहात न थांबता बाहेर जाण्याबाबत सांगितलं. त्यानंतर सुरेश बनसोडे यांच्यासह काही नगरसेवकांनी आक्रमक होत त्याच्या दिशेनं धाव घेतली. सुरेश बनसोडे यांनी छिंदमची फाईल आणि माईक फेकून दिला. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याला सभागृहातून बाहेर काढलं. ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याला सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही. याबाबत कायदेशीर मार्गानं अजेंड्यावर विषय घेऊन निर्णय घ्यावा. यापूर्वीही त्याला त्याचं पद रद्द करून सभागृहातून काढून टाकलं होतं. तर आता पुन्हा ठराव करण्यात यावा आणि पुढच्या सभेत हा विषय अजेंड्यावर नसेल तर आम्ही सभागृहात थांबणार नाही असा इशारा इतर नगरसेवकांनी दिला. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. कोण आहे बाहेरून जा, खोला. इकडून जाऊ दादा. अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.